घरचंच हॉटेल आहे, त्यामुळं रोज आम्हाला हॉटेलवरचं खायला भेटत असेल असं भरपूर जणांना वाटतं, पण असं काही नाही आहे. हां, जेव्हा इच्छा होईल तेव्हा आम्ही हॉटेलवरचं खातोच, पण रोजच असं काही नाही आहे. रोज मी घरी स्वयंपाक बनवते. आज मी हॉटेलवरती गेलते तेव्हा मला आद्यासाठी मागवलेलं एक पार्सल रिसीव्ह झालं, जे की आद्यासाठी मी स्वेटर मागवलं होता. मी एक्सचेंज केलं होतं. आधी खूप मोठा आला होता, आत्ता बरोबर मापात आलेला आहे. त्यानंतर आज होता निरेचा आठवडी बाजार. मग बाजारात गेले, कारण फ्रेश पण भाजीपाला मिळतो आणि कमी स्वस्तात पण मिळतो. त्यामुळे पिशवी भरून भाजीपाला आणला आणि हा आठवडी बाजार हुकवला तर भाजीला काय बनवायचं हा प्रश्न आठवडाभर सकाळ संध्याकाळ उभा राहतो. आणि आद्याचा डबा पण असतो, त्यामुळे काही ना काहीतरी मग जुगाड करावा लागतो. म्हटलं चला आठवडी बाजार करूनच येऊयात, म्हणून वेगवेगळ्या भाज्या घेऊन आले. आणि भाजीपाल्यासोबत खाऊ आणणं कंपल्सरी असतो. आठवडी बाजारामधनं भेळ, वडापाव आणि लाडू आणल्याशिवाय पूर्णच होत नाही बाजार. आल्याला आद्याने लाडू खाल्ला, त्यानंतर भाजीपाला मी सगळा निवडून ठेवला. आठवड्याभराची तयारी आजच करून ठेवली. कोणत्या वारी कोणती भाजी बनवायची हे सुद्धा डिसाईड झालं. त्यानंतर फ्रीज वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि कोणत्यावारी कोणती भाजी बनवायची त्यानुसारच सगळं व्यवस्थित बॉक्स लावून घेतले. आता हे सगळं नियोजन असलं ना भाजी बनवायला पण खूप सोपं जातं, म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना कशाची अडचण येत नाही. आता मी घातलेल्या ड्रेसची आणि आद्याच्या स्वेटरची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मिळून जाईल.